जसं कोळशाच्या अगदी तसंच जन्म घेतलेला माझा हिऱ्यासारखा मला भाऊ मिळाला। Once more! Once more! Once more! अगदी तसंच दुसऱ्या आईच्या पोटी जन्म मला जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ आपण अलर्ट मोशन वरती क्रिएट केलेला आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, अलर्ट मोशन मध्ये आल्याच्या नंतर मी जी काही तुम्हाला बीट मार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिलेली, ह्या दोन्ही प्रीसेटच्या लिंक तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तिथून तुम्ही ह्या दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बीट मार्क वरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटून जाईल। व्हिडिओ एकदम सिंपल आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, लगेच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो लगेच समजून जाईल। मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला जायच्या सुरुवातीला आल्याच्या नंतर खाली जे काय प्लस चिन्ह प्लसवरती टच करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती यायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी बघू शकता अशा प्रकारे मी जो आहे तो फोटो आपला सिलेक्ट करून घेतलेला आहे। हा जो फोटो आहे तो मी इथं डेमोसाठी यूज करत आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथं यूज करू शकताय। तर फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर वरती 3 डॉट वरती जायचं आहे आणि इथं फिल कॉम्पोजिशन एरिया ह्या ऑप्शनवरती टच करायचं आहे, म्हणजे आपला जो फोटो आहे पूर्ण स्क्रीनवरती सेट होऊन जाईल। नंतर तुम्हाला इथं मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि जसा हवा आहे तसा फोटो तुम्ही मधोमध प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे। ओके, तर आता एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो इथून बॅक यायचं आहे। आता बघू शकता आपला जो काय फोटोवरती टच करून एकदम शेवटला जायचं आहे आणि ह्या ऑप्शन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे। वाढल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो फोटो इथंपर्यंत वाढून जाईल। आता मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक बीटवरती जायचं आहे आणि फोटोवरती टच करून हे जो काय मधला ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचं आहे, म्हणजे आपला जो फोटो आहे प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करायचा आहे। तर बघू शकता मी इथं 2 वेळेस स्प्लिट केलेला आहे। नंतर तुम्हाला 4.28 सेकंदावरती यायचं आहे। 4.28 सेकंदापासून तुम्हाला हे बघू शकता 8.24 हे जे काय बीट आहे इथे यायचं आहे। फोटोवरती टच करून ह्याचा जो काय इकडचा जो काय पार्ट आहे ह्या ऑप्शनने कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इकडचा पार्ट जो आहे तो कट झालेला आहे। नंतर मित्रांनो समोर येऊन तुम्हाला इथे 10.13 सेकंदापाशी येऊन इथे तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे ते स्प्लिट करून घेतलेलं आहे। तुम्हाला पण सेम अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, एवढं झाल्याच्या नंतर खाली बघू शकताय खालच्या साईडला मी तुम्हाला 2 लेअर दिलेले आहेत ॲड करून। सुरुवातीला अगोदरच ॲड करून त्या व्हाईट कलरच्या जे काय 2 लेअर दिले आहेत त्यावरती टच करायचं आहे। त्या लेअरवरती आल्याच्या नंतर इथं कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। कलर अँड फिलमध्ये आल्याच्या नंतर हे जे काय नंबर आहे ह्या नंबरवरती टच करायचं आहे। नंबरवरती आल्याच्या नंतर जे काय आपला फोटो आहे तो डबल तुम्हाला वर ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला जो फोटो इथं ॲड होऊन जाईल। नंतर समोरच्या डबल लेअरवरती यायचं आहे, कलर अँड फिलमध्ये यायचं आहे, डबल नंबरवरती टच करायचं आहे आणि वरी बघू शकता प्लसचं चिन्ह दिसत असेल, फोटो सिलेक्ट करून वरी प्लसवरती टच करायचं आहे। तर बघू शकता आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। तर एवढं झाल्याच्या नंतर सुरुवातीला जे काय ग्रुप मी ॲड करून दिलेले आहेत हे ग्रुप तुम्हाला फक्त ग्रुपच्या साईडला अशा प्रकारे लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि ह्या ग्रुपला असं वरच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता लॉंग प्रेस करून वरच्या साईडला असं स्क्रोल करायचं आहे। तर बघू शकता असे जे काय ग्रुप आहेत ते वरी घेऊन यायचे आहेत आणि आपले जे फोटो आहेत ते फोटो बरोबर फोटोनुसार असे मॅच करून घ्यायचे आहेत। तर एवढं झाल्याच्या नंतर आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल। तर मित्रांनो, आता जो आपला काय फोटो आहे तो आणि वरचे जे काय टेक्स्ट आणि फोटो आहेत बघू शकता असं मॅच होत आहे, म्हणजे एक लेवलमध्येच येत आहे। तर काय करा, फोटोवरती टच करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जा आणि फोटोला अशा प्रकारे थोडं खाली खेचून ह्या 3 नंबरच्या ऑप्शन ह्याची जी फोटोची साईज आहे अशा प्रकारे वाढून फोटोला असं प्रॉपर सेट करून घ्या, म्हणजे जे काय टेक्स्ट ॲनिमेशन आहे ते तुमच्या फोटोवरती दिसले नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्या। तर मी एक इथं बघू शकता सुरुवातीला करून घेतलेलं आहे। तर समोर तुम्ही स्वतः अशा प्रकारे वाढून सेट करून घ्या। ओके, तर तुम्ही सर्व फोटोमध्ये करून घ्या, मी तर सर्व फोटोला नाही करणार, तर तुम्ही करून घ्या। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटो जो आहे तो खालच्या साईडला असं थोडा सरकवून घ्यायचा आहे। ओके, बाकी काय नाही। तर तुम्ही सर्व ह्याला करून घ्यानंतर तुम्हाला मित्रांनो बॅक यायचं आहे। जे काय शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी बघू शकता 4 इफेक्ट दिलेले आहेत। त्यातल्या पहिल्या फोटोवरती टच करायचे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करून बॅक यायचे, व्हिडिओवरती येऊन जायचं आहे। व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो जे काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तो अशा प्रकारे फोटो तुम्हाला दिसून जाईल। डबल बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, बॅक यायचं आहे, व्हिडिओवरती येऊन जायचं आहे। आता मित्रांनो 2 नंबरच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे।
तर 2 नंबरचा आपण हा जो इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे डबल बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 नंबरचा जो काही इफेक्ट आहे त्यावरती यायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. डबल बॅक यायचं आहे, व्हिडिओवरती येऊन जायचं आहे. आता मित्रांनो बघू शकता 3 नंबरला 3 आणि 4 नंबरचा फोटो तुम्हाला सोडून द्यायचा आहे. डायरेक्ट 8.24 सेकंदाचा जो काही फोटो आहे तुला 5 नंबरचा जो काही फोटो आहे त्यावरती येऊन इफेक्ट व टेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर 5 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून बॅक यायचं आहे, डबल शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. शेवटचा जो काही इफेक्ट आहे त्यावरती येऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, बॅक यायचं आहे आणि व्हिडिओवरती येऊन जायचं आहे. आणि जे काही शेवटचा फोटो आपला राहिलेला आहे त्या शेवटच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे रेडी झालेला आहे. ह्यावरती तुम्हाला लोगो जर लावायचा असेल तर लोगो तुम्ही लावू शकता. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे वर शेअरवरती टच करायचं आहे आणि व्हिडिओची रेझोल्यूशन जे आहे ते तुम्हाला 1080p ठेवून घ्यायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.